आमचे सहकारी मित्र डॉक्टर वीरेंद्र माने सरकार प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाधित लाभार्थी शेतकरी मित्र. नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील घडामोडी आपणापर्यंत ॲटोमॅटिक पोहोचतील. तसेच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि यूट्यूबच्या या उपक्रमात सहयोग राशीद्वारे जॉईन पर्याय निवडून जे काही 29 ते 59 जे काही पर्याय दिलेले आहेत त्यांनी वेगवेगळे, तर ते निवडून या प्रचार प्रसार प्रबोधनाद्वारे जनजागृतीच्या थेट प्रक्षेपणास सहकार्य करा. डॉक्टर वीरेंद्र माने यांची कमेंट होती स्पष्ट. तर इथं तुम्ही पाहत आहात खातेदाराचं नाव संयुक्त मोजणीप्रमाणे. तर हा जो अंतिम निवाडा आहे हा कायद्याने वैयक्तिक असतो, त्यामुळे हा ज्यावेळेस आपण प्रसिद्ध करतो तर त्यावेळेस माध्यमांनी एक दक्षता घ्यावी की खातेदाराचे किंवा संयुक्त मोजणीमध्ये ज्याची कोणाची नावं आलेली आहेत तर ती अशी ब्लर करावीत. डाव्या कोपरात वरच्या भागात तुम्ही पाहत आहात की ते मी खोडलेलं आहे समजा टेक्निकली. आता आपण येऊयात रकाना क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अ 14 ब 14 क 14 ड 15 अ 15 ब 15 क 15 ड 15 ई 16 17 18 19 20 21 22 23 24 25. तर हे झालं. आत्ता समजा इथं राजमार्ग लगत गुणांक 1 वापरलेला आहे, ठीक आहे. तर हे झालं चौपटच्या किंवा दुप्पटच्या हिशोबाने, ठीक आहे. शक्तिपीठवाल्यांसाठी आणखीन एक प्रोव्हिजन आहे की त्यांनी जर आगाऊ जर हे केलं तर समजा भाषेमध्ये म्हटलं जातं की बाबा 5 पट 4 पट किंवा 5 पट असं. तर आता इथं जर पाहिलं तुम्ही प्रत्यक्ष तर रस्त्यालगत असल्यामुळे इथं गुणांक 1 आहे. माने सरकार मी मुद्दाम हंगामी आणि स्वयंघोषित लोकांना नाही का वाव देत होतो की त्यांनी याच्यावरतून देखील लोकांमध्ये गैरसमज पसरवावा आणि भूलथापा द्याव्यात, जेणेकरून कसं आहे की काय म्हणू शकतो आपण त्याला की काल मी एक चित्र